नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वनसेवक आणि वनमजूर ही जी काही पोस्ट आहे या पोस्टबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। या अगोदरसुद्धा आपण एक दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की नेमकं वनसेवक या पदासाठी या पदाची आवश्यकता कशासाठी आहे आणि त्याची जी काही पात्रता आहे ती पात्रतासुद्धा आपण या ठिकाणी बघितलेली आहे। पात्रता जी आहे ती पात्रता आहे 10वी, किमान पात्रता 10वी आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। यावर जर तुमचं शिक्षण असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र नसाल असं माहितीपत्रकामध्ये क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे चालू शकते, परंतु त्या ठिकाणी डिग्री जर तुमची कंप्लीट असेल तर त्या ठिकाणी तुमची डिग्री ही तुम्हाला हमीपत्र लिहून द्यावं लागणार आहे की आमचं शिक्षण हे 12वीच्या वर झालेलं नाही आहे। त्यासाठी त्यांनी असं यासाठी केलेलं आहे की जे काही कमी शिकलेले उमेदवार आहेत त्यांचा या पदावर हक्क असला पाहिजे आणि त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे। पदवीधर उमेदवार इतर ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकतात। आता इतर ठिकाणी नोकरीचे पर्याय उपलब्ध नसल्या कारणामुळे काही विद्यार्थी या ठिकाणी येतील असं त्यांना वाटतं, तर त्यांनी पदवीचे जे काही विद्यार्थी आहेत यांनासुद्धा या ठिकाणी काहीतरी जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजेत असा हा विषय असणार आहे। जेव्हा ही डिटेल ॲड येईल तेव्हा आपल्याला सर्व या बाबी ज्या आहेत ह्या निदर्शनास या ठिकाणी येतील। त्यानंतर दुसरा विषय असा होता, तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत तर त्या कमेंट्समध्ये तुम्ही काही विचारलेले प्रश्न असे आहेत की याचं नेमकं फिजिकल आहे का, ग्राउंड आहे का? तर तुम्हाला मला क्लिअर सांगायचं आहे की या प्रकारचं जे पद आहे वनसेवक प्रकारचं जे पद आहे हे तामिळनाडू आणि कर्नाटक या गव्हर्नमेंटने हे पद काढलेलं आहे। तशी भरती त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या ठिकाणी ग्राउंडसुद्धा त्या ठिकाणी आहे, 1600 मीटर आहे। नंतर मग त्या मला वाटते त्यात लांब उडीसुद्धा आहे आणि 100 मीटरसुद्धा या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। याची वयोमर्यादासुद्धा काय आहे तर वयोमर्यादा त्यांनी कमीत कमी त्यामध्ये 18 सांगितलेली आहे आणि जास्तीत जास्त त्यांनी वयोमर्यादा सांगितलेली नाही आहे कर्नाटकच्या PDF मध्ये। परंतु आपली महाराष्ट्राची जेव्हा ॲड येईल तेव्हा हे आपले सर्व विषय या ठिकाणी क्लिअर होतील। परंतु सध्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की या ठिकाणी वन विभागामार्फत शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे की जेवढ्या जागा सध्याच्या परिस्थितीमध्ये आहेत कार्यरत कर्मचारी आणि बाकी जागा या ठिकाणी भरणं आवश्यक आहे हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे। तर डिटेल काही जिल्ह्यांची आपण या ठिकाणी माहिती घेऊ, त्याचबरोबर सर्व जिल्हे स्टेप बाय स्टेप आपण कव्हर करू वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये। एक दोन व्हिडिओमध्ये, 2-3 व्हिडिओमध्ये सर्व जिल्हे या ठिकाणी कव्हर होऊन जातील। तुमचे जे काही वनवृत्त आहेत, जे काही विभाग आहेत ते विभागसुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर समजून जातील। तर पहिला आपण या ठिकाणी बघणार आहोत विषय नागपूर जिल्ह्यासंदर्भात। तर तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी करतो आहे की बघा, वनमजुराच्या आवश्यकतेबाबत आकडेवारी। तर या ठिकाणी वनमजुराच्या आवश्यकतेबाबत आकडेवारी आहे। तर यामध्ये जे कॉलम आहेत, हा पहिला कॉलम आपला अनुक्रमांकनिका आहे, त्यानंतर आहे वनवृत्त। तर वनवृत्त नेमकं काय आहे तर हा जो एक एरिया असतो, प्रिमायसेस असतो, त्याला वनवृत्त असं म्हणतात। यामध्ये वनरक्षक वगैरे काम करत असतात आणि हा एरिया आहे या एरियाला या ठिकाणी वनवृत्त म्हटलेलं आहे। आणि दुसरा कॉलम या ठिकाणी आहे वनविभाग। हा वनविभाग या वनवृत्ताच्या अंतर्गत येतो असं तुम्ही या ठिकाणी समजू शकता। हा जो भंडारा वनविभाग आहे हा नागपूर वनविभागाच्या अंडरमध्ये येतो। त्यानंतर दुसरा कॉलम आहे या ठिकाणी दिनांक 1/4/2024 रोजी कार्यरत अधिसंख्य वनमजूर, म्हणजे एवढे वनमजूर जे आहेत सध्या कार्यरत आहेत वनविभागामध्ये। परंतु या ठिकाणी हा दुसरा कॉलम जो आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की क्षेत्रीय कामाकरिता अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे। हे जे मजूर आहेत या ठिकाणी या मजुरांची आवश्यकता असणार आहे। पुढचा कॉलम हा रिमार्कचा आहे, यामध्ये काही त्यांनी दिलेलं नाही आहे। तर पहिला आपण या ठिकाणी बघू, नागपूर वनवृत्त आहे, वनवृत्त नागपूर आहे आणि नागपूर वनवृत्तामध्ये नागपूर वनविभागामध्ये 332 सध्या वनमजूर कार्यरत आहेत, परंतु त्या ठिकाणी 189 वनमजुरांची अजून आवश्यकता असणार आहे असा हा कॉलम आहे। सरळ सरळ तुमच्या लक्षात येईल, हे आपण बघितलेलं आहे वनवृत्त वनविभाग हे कार्यरत सध्या वनमजूर आहेत आणि एवढ्या मजुरांची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे। आणि हा जो विभाग आहे हा नागपूर वनवृत्त आहे, नागपूर वनविभागाअंतर्गत येतो। त्यानंतर 332 या ठिकाणी वनमजूर कार्यरत आहेत आणि 189 या ठिकाणी मजुरांची आवश्यकता अजून असणार आहे। संपूर्ण जिल्ह्यांची माहिती आपण अशी बघणार आहोत या ठिकाणी। तर यासाठी तुम्हाला चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, बेल आयकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवावं लागेल, जेणेकरून जे काही महत्त्वाची नेमकी आणि कामाची माहिती आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। ओके, त्यानंतर पुढचं बघू आपण, नागपूर वनवृत्त आहे, यामध्ये आहे वर्धा वनविभाग,
वन विभागामध्ये 71 वनमजूर कार्यरत आहेत आणि या ठिकाणी 168 वनमजुराची आवश्यकता असणार आहे. त्यानंतर नागपूर वनवृत्तामध्ये भंडारा वन विभाग आहे. भंडारा वन विभागामध्ये 57 सध्या वनमजूर कार्यरत आहेत आणि 171 वनमजुराची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. पुढचा आहे गोंदिया वन विभाग. वनवृत्त कोणता आहे तर नागपूर वनवृत्ता अंतर्गत हा गोंदिया वन विभाग येतो आणि या ठिकाणी 138 वनमजूर कार्यरत आहेत आणि 205 वनमजुरांची अजून आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढचा आहे नागपूर वनवृत्त आहे. यामध्ये पेव्या प्रकल्प म्हणजे हा पेंच व्याघ्र प्रकल्प असणार आहे. हा पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या ठिकाणी 70 वनमजूर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या ठिकाणी 214 वनमजुराची आवश्यकता अजून असणार आहे. त्यानंतर पुढचा आहे नागपूर वनवृत्तामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव गोंदिया. तर हा या वनवृत्ता अंतर्गत हा वन विभाग आहे आणि यामध्ये 19 वनमजूर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि 84 वनमजुराची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. पुढचा आहे नागपूर वनवृत्तामध्ये कार्य आयोजना विभाग. यामध्ये बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये 0 वनमजूर कार्यरत आहेत आणि या ठिकाणी 1 मजुराची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. त्यानंतर पुढचं आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया. तर या ठिकाणी बघा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया नागपूर वनवृत्तांतर्गत 39 वनमजूर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या ठिकाणी 94 वनमजुराची अजून आवश्यकता असणार आहे. तर या ठिकाणी एकूण नागपूर वनवृत्त जे आहे यामध्ये 726 वनमजूर कार्यरत आहेत. 726 वनमजूर कार्यरत आहेत आणि या ठिकाणी आवश्यकता किती वनमजुराची असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1126 वनमजुरांची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. 1126 वनमजुराची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. हा कॉलम तुम्ही खाली जे आहे या ठिकाणी बघू शकता. 1126 वनमजुरांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. ओके, तर हा नागपूर जिल्ह्यासंदर्भात एक आकडेवारी आहे आणि येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जिल्हे या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर नागपूर मध्ये जे काही विद्यार्थी असतील ज्यांना हा फॉर्म भरायचा असेल त्यांनी चॅनलच्या टचमध्ये राहायचं आहे. शिवाय जे काही नोकरी संदर्भ न्यूज असतात त्यांच्या टचमध्ये राहायचं आहे जेणेकरून ही ॲड आल्यानंतर तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. धन्यवाद. तुम्हाला अजून जिल्हे जे आहेत ते जिल्हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जवळपास जिल्हे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी सर्व जागा किती खाली भरलेल्या आहेत आणि जागा किती खाली आहेत अशा प्रकारे माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचून जाईल. धन्यवाद. थँक्यू.